नमस्कार मंडळी, जय शिवराय. आजकालची माणसं पैशाने श्रीमंत आहेत. मला वाटतं ते मनानंही तेवढीच श्रीमंत असावीत. आपल्या लोकांच्यामध्ये एक पाहुणचाराची पद्धत आहे. ज्यावेळेस आपल्या घरामध्ये काही नातेवाईक मंडळी येतात, नातलग येतात आपले, त्यावेळेस आपण एक फुलाची पाकळी त्यांचा पाहुणचार करतो. आता माणसं मनानं श्रीमंत का असावीत, मगाशी मी म्हटलं. तर एक उदाहरण वजा आपण पाहूया. उदाहरणामध्ये आपण बहीण भावाचं नातं घेतो आहे. भाऊ हा श्रीमंत घरातील आहे आणि बहीण गरीब घरातील आहे. ज्यावेळेस श्रीमंत घरातील भाऊ सहकुटुंब गरीब घरातील बहिणीच्या घरी येतो, त्यावेळेस पाहुणचार वजा बहीण दुकानात जाते आणि दुकानदाराला म्हणते, दादा माझ्या भावजासाठी ना अगदी भारीतली साडी द्यायची. मग घेऊन येते आणि पाहुणचार करते. काही महिन्यानंतर ही बहीण भावाच्या घरी जाते आणि पाहुणचार वजा भावाच्या घरातील मंडळी म्हणा दुकानात जातात आणि दुकानदाराला म्हणतात, दादा एक स्वस्तातली साडी द्या. आता तुम्ही बघा, जिची ऐपत नाही ती भारीतली साडी मागते आणि जी लोक पैशाने श्रीमंत आहेत ती स्वस्तातली साडी मागतात. आता तुम्हीच सांगा की खरं श्रीमंत कोण? विचार करा. ही लोक पैशाने श्रीमंत आहेत आणि म्हणूनच मगाशी म्हटलं मी की आजकालची माणसं पैशाने श्रीमंत आहेत आणि ती तेवढीच मनानं श्रीमंत असायला पाहिजेत. बघा विचार करून. जय महाराष्ट्र.